तर बघा, आपण दंतकथा बघत होतो. पान नंबर 10वा धडा, 10वा चॅप्टर्स. दंतकथामध्ये आपण एक इंटरेस्टिंग चॅप्टर्स बघत होतो की दात दुखत असताना किंवा नवीन दात येत असताना माणसाला काय काय त्रास होतो आणि लेखकांचे त्या बाबतीत काय अनुभव आहेत हे आपण पाहत होतो. धड्याची सुरुवातच फार विनोदी आहे आणि धड्याचं लेखकांची मतंसुद्धा फार विनोदी आहेत. नीट जर ऐकलं तर आपल्याला समजेल. माणसाला देह किंवा शरीर जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे असं लेखक कुठेतरी म्हणतात. आणि आपल्याला पुरातन काळापासून हे ऐकायला मिळत असतं की माणसाचं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश. पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश या 5 महाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. आता याचा अर्थ देखील आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेला होता की हे सगळे घटक आपल्या शरीराशी, आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. ओके. पण 6वं महाभूतांचं वर्णन कुठल्याही पुस्तकामध्ये केलेलं नाही. ते लेखकांना करावं असं वाटतं, ते म्हणजे दात. ओके. आता हे का, तर त्यांनी सांगितलेलं आहे की दात ही परमेश्वराने जणू काही आपल्या पाठीमागे लावून ठेवलेली एक अडचण आहे किंवा मेक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण शरीराचे सगळे अवयव 9 महिन्यात मातेच्या पोटातून बाहेर येत असतानाच पूर्ण होऊन येतात. पण दात हा जो अवयव आहे तो फार नखरेला अवयव आहे. जसे एखाद्या सभेचा अध्यक्ष शेवटला येतो, त्याप्रमाणे दात हे सुद्धा 6 ते 7 महिन्याने मानवी शरीर जन्माला आल्यानंतर येत असतात असं लेखकांचं कुठेतरी म्हणणं आहे. आणि तो सभेत पाहुणा असल्यासारखा दात वागतो असं कुठेतरी लेखकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलेलं आहे की मानवी शरीराचं एखादं हाड किंवा एखादं बोट हातापायांची तुटल्यानंतर ते पुन्हा येत नाहीत. त्याचप्रमाणे नाक हे जर माणसाचं एखाद्या वेळी चपटं आलं, नकटं आलं तर ते पुन्हा बदलता येत नाही. त्याप्रमाणे दात हा फार नखरेला अवयव आहे. दात पहिल्यांदा येतात, ते पडतात आणि पुन्हा एकदा ते येतात. पण हे येत असताना माणसाला प्रचंड त्रास देतात असं कुठंतरी लेखकांचं म्हणणं आहे. कारण लेखकांनासुद्धा दात येत असताना लेखकांना जेवढा त्रास सहन झालेला आहे त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त त्रास त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या नातेवाईकांना झालेला आहे असं लेखकांचं म्हणणं आहे. त्यामुळे बरेच नातेवाईक त्यांच्यापासून लांब राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दात हा फार उपद्रवी घटक आहे. दात लेखकांना अजिबात आदर नसलेला घटक आहे असं लेखक म्हणतात. कारण मराठी भाषेचा जर विचार केला तर मराठी भाषेतसुद्धा दातांना दारिद्र्य, भिकारपणा आणि असभ्यपणाची लक्षणं दिलेली आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. फक्त कवींनी प्रेयसींच्या दाताची खास करून कौतुक केलेलं आहे. इथपर्यंत आपणचा भाग बघितलेला आहे. आता पुढे बघूया आपण. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकरांचे उदाहरण माझ्या तरी ऐकवीत नाही. आता जसं बघा, एखाद्या मुलाला नवीन प्रेम झालं तर ते चंद्रतारे आणण्याच्या गोष्टी करतं किंवा तुझं होठ सुंदर आहे, तुझं शरीर सुंदर आहे असं प्रत्यक्ष बोलून दाखवतं. पण तुझे दात फार सुंदर आहेत असं कुठल्याही प्रियकरांनी म्हटलेलं नाही असं ते म्हणतात. डोळे, रंग, ओठ, एखादी तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर अजूनही भेटायचा आहे असं कवी म्हणतात. बरोबर आहे. कारण एखाद्या मुलीकडे बघत असताना प्रत्येक तिचे डोळे बघतात, गोरी आहे का काळी आहे हे पाहिलं जातं. ओठांकडे लक्ष प्रचंड जातं. तिच्या शरीरावर, तिच्या तोंडावर, गालांवर कुठेतरी तीळ असेल तर त्याच्याकडे लक्ष जातं. तिचं हसण्याकडे लक्ष जातं. काहींच्या हसण्याकडे मुलं इम्प्रेस होत असतात. पण दातं पाहून इम्प्रेस झालेला आजही एकाही प्रियकर लेखकांनी पाहिलेला नाही असं लेखकांचं म्हणणं आहे. किंबहुना आपणही पाहिलेलं नाही की एखाद्याचे दात बघून तो इम्प्रेस झालेला आहे असा एकही व्यक्ती पाहिलेला नाही. लहानपणीची न घासल्याबद्दल मार खावा लागतो. तरुणपणे ते जे दात फार घाशीत बसल्यावर वडील माणसांची बोलणी खावी लागतात. व्यवहारचे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतं आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दातांबद्दलची कल्पना आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे लेखकांच्या फार दाताबद्दल सुंदर कल्पना आहे. पहिली गोष्ट तर त्यांना दात हा घटक आवडत नाही. कारण दात येत असताना त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या नातेवाईकांना जो त्रास झाला त्याच्यामुळे बरेचसे नातेवाईक त्यांच्यापासून दूर राहतात. या गोष्टींची त्यांना खंत आहे. त्यानंतर
मराठी लेखकांनी किंवा कुठल्याही लेखकांनी दात या घटकांना पाहून कधी त्याचं सुंदरता वर्णन केले असं कुठं दिसत नाही. ओके, उलट दात हे भिकारीपणाचं, दरिद्रपणाचं आणि अतिशय असभ्यतेचं लक्षण आहे असं प्रत्येक लेखकांनी आणि कवींनी लिहून ठेवलेलं आहे, असे कुठेतरी लेखकांचं म्हणणं आहे. त्यातल्या त्यात एखादा प्रियकरच मुलींच्या दाताची कौतुक करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण डोळे, रंग किंवा रूप किंवा तिच्या पाठीवरचा कण किंवा तिच्या शरीरावरची एखादी खूण, तिचं स्मित हास्य हे जेवढं इम्प्रेस करतं तेवढं दातं इम्प्रेस करतात असं लेखकांना वाटत नाही. त्याचबरोबर लहानपणी जसं प्रत्येकजण दात घासण्यासाठी मागे लागतं आणि मोठ्यापणी जसं दात किती वेळ घासतो याबद्दल ओरडत असतं, त्याप्रमाणे दात काही लोक पाडायचासुद्धा विचार करतात, काही लोक दात बसवून घेण्यासाठी दंतवैद्याकडे जातात. अशा बऱ्याचशा कल्पना लेखकांच्या डोक्यात आहेत. थोडक्यात दात हा घटक कोणालाही आवडत नाही. दात हा घटक फार वाईट घटक असतो असं लेखकांचं म्हणणं आहे. साहजिकच आपलेही असेच विचार असतील, बरोबर आहे. आपल्यालाही हेच अनुभव येतात की बऱ्याच वेळा आपल्याला लहानपणी दातं घास म्हणून ओरडलं जातं, नीट घासत नाही म्हणून बोंबललं जातं. मोठ्यापणी तेच आपण बराच वेळ दातं घासत बसतो, याच्याबद्दलसुद्धा ओरडलं जातं. कधी कधी पहिल्यांदा कोणी मारायला आलं तर आपले दात पाडेल याची पहिल्यांदा भीती वाटत असते. तर काही वेळा दातं पडल्यानंतरसुद्धा आपण पहिल्यांदा डेंटिस्टकडे जाऊन दातं बसवून घेण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा नकली दातं तरी बसवतो, सोन्याचे दातं बसवतो. या सर्व कल्पना ज्या लेखकांना आलेल्या आहेत त्या सर्व आपल्यालासुद्धा येतात असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. एवढीशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पैलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे चारी मुंड्या चित झालेला मी पाहिला, तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. आता बघा, सुरुवातीला लोकांप्रमाणेच आपल्या मतांप्रमाणे सुद्धा लेखकांना सुद्धा वाटायचं की काय थोडंसं दात दुखलं तरी लोक एवढं कटकट करतात, किंवा काय एवढं कौतुक करत असतात, यार माझं दाढ दुखते, माझं दात दुखतो आहे, माझे दात पडले तर कसं होईल, माझं दातांमध्ये सिमेंट भरावी लागेल वगैरे, लय कौतुक सांगतात असं लेखकांना वाटतं. पण खऱ्या अँगलने ज्यावेळी एखाद्या पैलवानाचे सुद्धा दात दुखतात आणि तो पैलवान एकदम वेड्यासारखा करत असतो की माझे दात दुखत आहेत, त्यावेळी लेखकांना खरं दातदुखीच्या आजाराची कल्पना येऊ लागते. दातदुखीचा आजार किती भयंकर असेल याची जाणीव कुठेतरी व्हायला सुरुवात होती. परशा हा जन्मापासून पहिलवान, रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला, अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा अटीत चालायचा की जसा काय वनराजच. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छाती दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात भेटला की काय कुठं निघालेस, त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अत्यंत उर्मिट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. तर बघा, ज्या पैलवानांचे दात दुखत होते त्याचं लेखकांनी वर्णन केलेलं आहे की परशा नावाचा पैलवान होता. हा पैलवान बऱ्याच वेळा रानात जाऊन लांडग्यांसारख्या प्राण्यांशी सुद्धा एकटा झुंजलेला आहे. ओके, आणि लांडग्याची जी दातं आहेत ती सुद्धा काठीच्या तडाख्याने तोडणारा हा जो पैलवान आहे तो एखाद्या हत्तीप्रमाणे लेखकांना वाटायचा. तो ज्यावेळी चालायला लागायचा त्यावेळी पहिले त्याची छाती दिसायची आणि मग लोकांचं त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष जायचं, इतका तो सुंदर पैलवान होता असं त्याने लेखकांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या बोलण्यात नेहमी एखादा उर्मटपणा जाणवायचा, जो सहज बोलला तरी रागीट बोलल्यासारखा वाटायचा. अशा त्या पैलवानांचं लेखकाने वर्णन केलेलं आहे. चालतोय कुस्ती मारायला येतोस कुस्ती असे म्हणतात तो अत्यंत विस्कट हास्य करायचा. अगोदर माशी तर मार नाकावरची, मग कुस्तीवरचं बघू असे म्हणत माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. पण गंमत अशी, तो मला दणका दिला तरी लागायचे त्यालाच. ओके, लय हाडं आहेत तुझ्या अंगात, दगडावानी लागतात हाताला असे त्याने म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. आता बघा, लेखकांचं त्या पैलवानांशी कधी बोलणं झालं, कुठे चाललास वगैरे, तर लेखक त्यांना कुस्ती खेळायला चाललो असं सांगायचे. असं म्हटल्यानंतर साध्या एखाद्या पैलवानांना हसायला येणारच.
तो हसायचा आणि लेखकांना असं जोरात हाताने थोपटवायचा, पण त्याचवेळी लेखकांच्या हड्ड्या कुठेतरी त्याला लागायच्या आणि मग तो म्हणायचा की तुझ्या शरीरात हाडं जास्त असल्यामुळे ते दगडावाने हाडं जास्त लागतात असं तो म्हणायचा. आणि हे ऐकल्यानंतर लेखकांना कुठेतरी आपल्यालासुद्धा आपण पैलवानांनासुद्धा हरवू शकतो किंवा आपली हड्ड्यांच्या बाबतीत तरी आपण वरचढ आहोत याचा लेखकांना जास्त आनंद व्हायचा. आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो शिव म्हणायचा. स्वतःला शिव म्हणून घेण्यात त्यांना अभिमान वाटायचा. काय परशा, यंदा कशी तयारी आहे असे कोणी विचारले तर उत्तर ठरलेले असायचे, शिवाला काय भ्या, हाय वय कोणाचं. शिव मातेत उतरला की लांडगी कोल्ही पाक पशार वतात, शिवाला अल्लाड लई झोप लागती या. तर बघा, कुठेतरी पैलवान असला की प्रत्येक पैलवानाला जसा अंगात एक जोश असतो किंवा त्याला एक घमंड असते की आपल्या शरीराची, त्याप्रमाणे परशाला कुठेतरी आपल्या शरीराची घमंड असायची. त्यामुळे प्रत्येक माणसाला तो कोणी जर तुझी कुस्तीची तयारी कशी चालली असं विचारलं तर तो त्या पुढच्या पैलवानाला मी पटकन चित करून टाकेन असे त्याचे भाव असायचे आणि असे त्याचे एक्सप्रेशन असायचे आणि तो शब्दात असे व्यक्त देखील करायचा. या गोष्टींचा लेखकांना प्रचंड राग येत असायचा. साहजिकच आपल्यालाही राग येतो की एखादा व्यक्ती ज्यावेळी स्वतःचंच गुणगान करत असतो, गुणगान दुसऱ्याने केलं तर त्या बरं वाटतं, पण एखादा व्यक्ती सतत स्वतःचंच गुणगान करत असेल तर बऱ्याच वेळा आपल्याला देखील चीड येते. त्याप्रमाणे लेखकांना परशा या पैलवानाची चीड यायची. ओके, आणि या पैलवानाची चीड येत असताना त्यांना त्याचा रागसुद्धा बऱ्याच वेळा अनावर व्हायचा. उरलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला बघू.